रम्याने ना काहीतरी घोळ घातलाय असं वाटतंय. तू थांब, मी आलोस. रम्या, पार्थ ऐक माझं, तू जरा शांतपणे बोला. काय? सकाळ सकाळ तमाशे करू नकोस प्लीज. हे जाणून बुजून करतायत आपल्याला कळत नाहीये का? काय झालंय? सांगतो. मला काय माहिती, म्हणजे सकाळी बाहेर गेली, म्हणाली काहीतरी काम आहे म्हणून. आणि काय रे पार, आज अचानक सकाळी सकाळी रम्याची आठवण कशी काय झाली तुला? रम्याने रिझाईन केलंय. काय? हो, तेही मेल करून सांगितलंय. हो का? चला बरं झालं बाबा, चांगली बुद्धी आली तिला. तुला आनंद होतोय? आत्या, अगं तुला कळतंय का हे किती अनप्रोफेशनल बिहेवियर आहे? हे बघ, हे सगळं मला काही कळत नाही, पण तिने जे काही केलं ते योग्यच केलं. अहो, रिझाईन करायच्या आधी कळवायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? अगं मेल पाठवला असं म्हणाला ना पार, मग झालं की. अगं पण एकाच घरात राहतोय ना आपण, तोंडाने सांगू नाही शकत. एक्झॅक्टली. आणि तिला एम्प्लॉई सारखं वागायचंच होतं तर 1 महिन्याचा नोटीस पिरियड देऊन सोडायचं ना. हे असं न सांगता. कोणत्या तोंडाने सांगेल आणि का सांगेल? मला एक सांग पार्थ, या घरामध्ये कधी कुणी तिच्याशी बरं वागलंय की तिला असं वाटावं की बाबा मी कंपनी सोडतीये हे तुमच्यापैकी कोणाला तरी येऊन सांगावं? माझी रम्या इतकी हुशार, इतकी क्वालिफाईड असून सुद्धा केवळ तिला कमी लेखण्यासाठी तिच्यापेक्षा कमी क्वालिफाईड लोकांना तू तिची कामं देत होतास. आता जर का रम्यानी स्वतःहून कंपनी सोडलीये तर तुझ्या नाकाला का मिरच्या जमतायत? नाही नाही, तू बोलूच नकोस पार्थ. तू ना तिला तुझ्या आयुष्यात स्पेशल जागा दिलीस ना ऑफिसमध्ये. काय ना वसू आत्या, तू प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ एकत्र करतेस. अरे? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, रम्याला जर का जॉब सोडायचा होता तर तिने आधी कळवायला हवं होतं मला. तू कधी तिला सिरियसली घेतलंस? नाही, जरा आठवून बघ पार्थ, तू शेवटचं तिच्याशी बरं कधी बोलला होतास रे? आठवतंय? नाही ना? आणि तसंही ती सज्ञान आहे, तिला जे योग्य वाटलं ते तिने केलं. मला काय वाटतं माहितीये का पार्थ, तुझ्या ऑफिसची कामं इतकीच जर का अडली असतील ना, तर काही रिकामटेकडी माणसं जी कारण नसताना डिटेक्टिव्ह गिरी करत फिरतायत ना, त्यांना लाव ना कामाला. अरे दादा सोड ना, नको लोड घेऊस. मी आहे ना, आपण करू सॉल्व. ह्या दोघींचं काय करायचं ना कळतच नाही मला. रोज उठून नवीन त्रास आहे. आता हे आले ना की यांनाच सांगते सांभाळायला. वहिनी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत बस. ते म्हणतात ना, रोजचं मडण त्याला कोण रड, अशी अवस्था झाली आपली. ए जीवा, चल ते नाश्त्याचं बघू. हो कळलंय मला, बघतो मी. ही रम्या कुठे? हत्तीवरून साखर वाटा, आम्ही आई बाबा होणार आहे. दृष्ट नको लागायला या सुखाला. लागणार 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 आम्हालाही पेढे वाटावे लागणार, कारण आमचं लग्न झालंय. आता आम्ही सुद्धा इथेच राहणार.